कीर्तनकार महाराज, गायक महाराज यांच्या आवाजाची परीक्षा आहे. माझ्या समोर पाहिलं केस हे पेरूच दिसतंय महाराज, त्याच्या पुढे 1.25 इंची आहे. 1.25 इंचीचा जॅकेट आहे. काढ आवाज कसा काढतो पाहतोय. महाराज याला आईची माया म्हणतात महाराज. कृपया जर आवाजाने जर जवळ जास्त जर बोलले ना तर जास्त काळ माणसाचा घसा टिकत नाही. याच्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी माईकला जर हाय असली तर घसा खेचून त्या कीर्तनकाराचं सांगण्याचं, ज्ञान देण्याचं आयुष्य कमी होतं. कमी होतं याचा अर्थ काय? धर्माचा तोटा होतो. हे आज बाबाजी सांगतायत. उद्या अजून 5-25 वर्षाने असं होईल की हे गुंडाळून बी ठेवायची वेळ येईल. ते आज त्यांना दिसतं. याला संत म्हणतात. विठाला अजिबात मा वाढव तो वाढव काही नाही. तू आता ज्यानी त्यानी ज्याचा जपायचा भाऊ. महात्म्याचा दरबार आहे, सारखी वाढे. मी सांगू का तुम्हाला, तुमचा आवाज इथं यांनी माईक लावला 50 गावाला जर जात असेल पण देवाला जात नसेल तर 0 किंमत. आणि आवर्जून सांगतो ही परीक्षेची भूमी आहे. इथं आवाज चेक केला जातोय का कोण अंतकरणातून देऊ राहिला. आणि ह्या कमी आवाजातच कळतंय महाराज. कमी आवाजात आवाज कमी असला तरी चालेल पण तो स्वच्छ असला पाहिजे, तो धुतलेला असला पाहिजे, त्याच्यामध्ये शुचित्व असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तपस्या असली पाहिजे, त्याच्यामध्ये शब्दाची घोकंपट्टी असली. आवर्जून एक आठवण सांगतो जुनी आली म्हणून. माझ्या समोर स्वामीजींनी 3 दिवसात अख्खे नाट तोंड सुजलं होतं आळंदीमध्ये. संतोषजी महाराज तोंड असं सुजलं पण 3 दिवसात पूर्ण नाटाचं प्रकरण असं अथते इति एवढे कष्ट मी स्वतः पाहिले स्वामीजींचे. विठाला ही आवाजाची परीक्षा आहे महाराज. या आवाजाच्या परीक्षेमध्ये अंतकरणाचा आवाज आणि कान बघावं अधिकार आहे त्यांच्यावाला महाराज. त्याला धर्मामधले ज्याला वृद्ध माणसं म्हणतात, वृद्ध महात्मे म्हणतात असे आमचे बाबाजी. आणि आज नाहीतरी जगाला काही दिवसांनी असं होईल की जे कीर्तनाच्या मंडपात गेले ना, ज्यांनी कीर्तन सांगितले, ज्यांनी वाजिलं, ज्यांनी म्हणले, त्यांच्यासाठी एकच दवाखाना आहे, बैऱ्याचं हॉस्पिटल. विठाला इथं कोणाच्या गावाचं नाव बैरवाडी असलं तर वाईट टाक वाटू देऊ. विठाला